बातमी आहे वर्ध्यातून। वर्ध्यात 11,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकांची वाढ खुंटली आहे। सेलू, देवळी, समुद्रपूर आणि हिंगणघाट या 4 तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले। 467 गावातील 10,847 शेतकऱ्यांची शेती यामुळे बाधित झालेली आहे। त्यांचं नुकसान झालं शेतीचं। त्याचबरोबर दळणवळणाचे जे सगळे साधनं आहेत ते सुद्धा रस्ते उखडल्यामुळे ते सुद्धा फार खराब झाले आहेत आणि नवीन झालेले रस्ते सुद्धा बरेचसे उखडले आहेत आणि म्हणून ताबडतोब शासनाने आता त्यांनी पॅकेज जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जे काही रस्त्यांचं नुकसान झालं असेल, शेतीचं नुकसान झालं असेल, यासाठी त्यांनी लगेच अनाऊन्स करायला। अजून तरी सिच्युएशन म्हणजे नियंत्रणात आहे आणि मला वाटतं ज्या ठिकाणी इनंडेशन झाले त्या ठिकाणी नुकसान आहे। इतर ठिकाणी निश्चितपणे पावसाने उघडीप दिली तर परिस्थिती इम्प्रूव्ह होईल पिकांची। नुकसान जे लोकांचं झालेलं आहे तर त्याचा सगळा अहवाल आम्ही 100% घेतोय, त्यामुळे याच्यामध्ये कोणी सुटून जाण्याची शक्यता बिलकुल नाही आहे। भंडाऱ्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या धान्य पिकांचं आणि बागायतीचं मोठं नुकसान झालं। मात्र अजूनही सरकारकडून पंचनामे करण्यात आलेले नाही आहे, त्यामुळे तत्काळ प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे। टरबूज, काकडी, कारला, मिरची, झेंडूचे फुलं आणि कोहळा या पीक माझं अर्ध्यापेक्षा जास्त पीक तर वाहून गेले। जे छोटे झाड होते ते वाहून गेलेले आहेत आणि मोठे झाड आहेत ते उभे आहेत, पाणी निघलेलं आहे पण ते पिवळ मारत आहेत, म्हणजे माझे पूर्णपणे नुकसान होत आहे। आत्तापर्यंत अजून सर्व अधिकाऱ्यांना, पटवारी मॅडमला आणि कृषी सहाय्यकांना फोन केलं पण ते अजून कोणी येऊन बघितलं नाही। आता याच्यानंतर लवकरात लवकर माझे पंचनामे करण्यात यावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी हीच माझी विनंती आहे। साताऱ्यातील कृषी अधिकाऱ्यांनी पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन केलंय। सतत पाऊस सुरू असल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। तर शेतकऱ्यांनी दक्ष राहून काही अडचण वाटल्यास कृषी विभागाशी किंवा कृषी विज्ञान शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा असं देखील यावेळी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। असाच पाऊस चालू राहिला तर जमीन ओढ्याकाठची, नदीकाठची जमीन वाहून जाणं, त्याच पद्धतीनं पिकांमध्ये जर पाणी जास्त प्रमाणामध्ये साठून राहिलं तर पिकांचं नुकसान होऊ शकतं। तर या दृष्टीनं शेतकरी बांधवांनी काही काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान आपलं होऊ शकतं, तर शेतकरी बांधवांनी याबाबत दक्ष राहावं। ताबडतोब कृषी विभागाशी आणि कृषी विज्ञान केंद्रातल्या शास्त्रज्ञांशी संपर्क करावा। आपण काही मायक्रोन्यूट्रिएंटचे डोसेस देऊन आणि वेळीच जैविक बुरशीनाशक किंवा इन्सेक्टिसाइड यांची फवारणी करून आपण ह्या पिकांचं नुकसान वाचवू शकतो। आणि आता इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिक जिल्ह्यात शेकडो एकरवरील मका आणि टोमॅटो पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। लष्करी अळी, करपा रोगाच्या विळख्यात पिकं सापडली आहेत। औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। शंभरी गाठलेल्या टोमॅटोचे भाव आठवड्यात खाली उतरले। सध्या टोमॅटो घाऊक बाजारात 20 ते 25 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये किलोनं विकला जात आहे। पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता घसरल्यानं दरही घसरले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली आहे। मागील 2 महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद होती आणि आता मासेमारी सुरू झाल्यामुळे मच्छीमार तसंच खवय्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वेंगुर्ले आणि मालवणमधील मच्छीमार सकाळीच मासेमारीसाठी गेले। राज्यभरात 1.65 कोटी पीक विमा अर्ज दाखल झालेत। लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरलेला आहे। 15 जुलैला मुदतवाढीनंतर सुमारे 22 लाख अर्जांची वाढ झाली आहे। पीक विम्यापोटी राज्य सरकार 4,725 कोटींचा हिस्सा भरणार आहे। पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुढील 3 दिवसात घाटमाथ्यावर मध्यम ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असाही अंदाज वर्तवलाय।
पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. बंगालच्या उपसागरात उत्तरेला सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पूर्व विदर्भात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचं नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं सांगितलंय. वर्ध्याला उद्याही मुसळधार पावसाचा इशारा आहे.